नमस्कार, आपण पाहत आहात GS9 मराठी। पिशोरसह शफियाबाद, मोहंद्री, कोळंबी, तांडा, भारंबा, भिलदरी, नादरपूर, पिंपरखेड आणि गौरपिंपरी या गावांमध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः ओलाचिंब झालाय। पिशोर प्रतिनिधी असलम शेख। 26 जुलै रोजी एकाच दिवशी तब्बल 60% पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे उगवलेली पिकं आता जोमाने वाढू लागली। पिकांना मिळालेली ही अमृततुल्य संजीवनी शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरत आहे। अंजना नदी, कोळंबी, इसम, कवड्या नाला आणि लेंडी हे सर्व नाले भरून वाहत आहेत। तसंच तपोवन धरणही तुडुंब भरलंय, तर वासर्डी आणि देवपूर भागातील नद्यांनाही पूर आलाय। विशेष म्हणजे अंजना पळशी मध्यम प्रकल्पातील जलसाठा आता 60% पोहोचला असून अजूनही वाढीची शक्यता वर्तवली जात आहे। ही माहिती मोजणीदार पंढरीनाथ घुगे यांनी दिली आहे। या दमदार पावसामुळे खरीप हंगामाला बळ मिळालं असून संपूर्ण शेतकरी वर्गात आशावादाचं वातावरण निर्माण झालं आहे। पुढील पावसाच्या अपडेट्ससाठी पाहत रहा GS9 मराठी। हिंगोली तालुका प्रतिनिधी संदीप खंदारे यांची बातमी। हिंगोली ते पिंपळखुटा रस्त्याची दुरावस्था, नागरिकांमध्ये संतापाचा सूर। हिंगोली रिंग रोड ते पिंपळखुटा दरम्यानचा सुमारे 5 किलोमीटरचा डांबरीकरण रस्ता अत्यंत धोकादायक अवस्थेत असून त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले। या रस्त्याचा दररोज वापर करणारे शाळेतील विद्यार्थी, महिला वर्ग आणि विशेषतः दूध वाहतूक करणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे। पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट झाली असून कोणतीही तात्पुरती दुरुस्ती न झाल्यास हिंगोली ते कारवाडी व पिंपळखुटा दरम्यान दळणवळण पूर्णतः ठप्प होण्याची शक्यता आहे। स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे। किमान तात्पुरते डांबर काम करून खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। कारगिल विजय दिवसानिमित्त शहीदांना श्रद्धांजली आणि वृक्षारोपणाचा उपक्रम। GS9 मराठी न्यूजसाठी कार्यकारी संपादक गोकुळ देवरे। कारगिल विजय दिवसाचं औचित्य साधून सोनगीर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेत शहीदांना श्रद्धांजली अर्पण आणि वृक्षारोपणाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल उत्तमराव पाटील, युनियन बँक ऑफ इंडिया धुळेचे प्रबंधक सुबोध सर, हवालदार भीमराव बोरसे, हवालदार विक्रांत खंदारे, निवृत्त मुख्याध्यापक यशवंत बोरसे आणि शाळेचे मुख्याध्यापक संजय राठोड यांची उपस्थिती लाभली होती। शिस्तबद्ध रीतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर शहीद जवानांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। प्रमुख पाहुण्यांनी कारगिल विजय दिनाचं ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना सैन्य दलाबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले। त्याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगत शाळेच्या परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देवरे यांनी उत्तमरित्या पार पाडले।